महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, शिक्कामोर्तब बाकी, जागा वाटपाबाबत सुप्रिया सुळेंची माहिती। एकत्र येणार, पण सध्या आमच्यासाठी महाविकास आघाडीचे दार बंद, आम्हाला घेण्यासाठी कुणाचा विरोध माहित नाही, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। संविधान रक्षणासाठी प्रकाश आंबेडकर सोबत येतील, त्यांना महाविकास आघाडीत मोलाचं स्थान असेल, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। एकत्र नाही आलो तर ठाकरे गट आणि वंचित 24-24 जागा लढवणार, प्रकाश आंबेडकरांची माहिती। प्रकाश आंबेडकरांची चर्चा सुरू, योग्य समन्वय आहे, 40 जागा जिंकायच्या आहेत, संजय राऊतांचं वंचितबाबत स्पष्टीकरण। चारही पक्षांना समसमान जागांचा फॉर्म्युला अमान्य असेल तर तुमचा फॉर्म्युला तरी सांगा, प्रकाश आंबेडकरांचा इंडिया आघाडीला सवाल। उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्ये फोनवरून चर्चा, जागा वाटपाबाबत मतभेद नाही, भाजप विरोधात एकत्र लढायचं, ठाकरेंची भूमिका, लवकरच ठाकरेंची दिल्लीवारी, सूत्रांची माहिती। सुप्रिया सुळे दादांमुळेच खासदार, दादा सोबत नसल्यामुळे सुप्रिया सुळेंना बारामतीत तळ ठोकण्याची वेळ, रुपाली चाकणकरांची टीका। मी ऐकलं आणि वाचलं नाही त्यामुळे बोलू शकत नाही, सुप्रिया सुळेंनी चाकणकरांबाबतच्या प्रश्नावर बोलणं टाळलं, तर रुपाली चाकणकरांनी नगरसेवक तरी होऊन दाखवावं, रोहिणी खडसेंचा पलटवार। सोम्या गोम्यांच्या बोलण्याला मी उत्तर देत नाही, टोपीवरच्या टीकेनंतर अजित पवारांकडून राऊतांचा सोम्या गोम्या उल्लेख। गुलामी पत्करलेल्या डरपोक लोकांनी आमच्यावर बोलू नये, सोम्या गोम्या कोण हे 2024ला कळेल, राऊतांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। नववर्षात वाचाळवीरांना सद्बुद्धी यावी हीच प्रार्थना, शुभेच्छा देताना राजकीय नेत्यांना देवेंद्र फडणवीसांचा खूप चकटवला। माझ्याकडे पुरावे, जयंत पाटील छातीवर हात ठेवून खरं बोला, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल। संजय शिरसाटांना मनातलं कसं कळतं, माझ्याबद्दल दावा करणाऱ्या शिरसाटांनाच अधिक माहिती विचारा, जयंत पाटलांचा टोला। नवचिन्ह आणि नवा पक्ष काढून निवडणुका लढा, बाहेरच्या द्रोहाचं ठीक, पण घरातल्या द्रोहाचं काय करायचं, जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका। रवींद्र चव्हाण माझ्या मोठ्या भावासारखे, त्यांना सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी दिल्या 100% प्रचार करणार, उदय सामंतांचे बंधू किरण सामंतांची प्रतिक्रिया। सरकारकडून आम्हाला उद्या बैठकीचं निमंत्रण, पण मी मुंबईत बैठकीला जाणार नाही, जरांगे पाटलांची माहिती। वाहन अडवल्यास मंत्र्यांच्या घरासमोर वेढा घालण्याचाही इशारा। मंत्री हसन मुश्रीफांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पेट्रोल भरण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर गर्दी, टँकर चालकांच्या संपामुळे उद्या पेट्रोल न मिळण्याच्या शंकेने पंपावर गर्दी। सिद्धू मुसेवाला प्रकरणातील आरोपी आणि कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित, यूएपीए कायद्याअंतर्गत केंद्राची मोठी कारवाई। 2023 ते 24 या वर्षात 8.18 कोटी नागरिकांकडून आयटीआर फाईल करणाऱ्यांच्या संख्येत 9% वाढ। राज्यात आज नव्या 70 कोरोना रुग्णांची नोंद, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 693 वर। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपानंतर सुनामीचा अलर्ट जारी, समुद्र किनाऱ्यावर 1 मीटर उंचीच्या लाटा।